उत्तर नागपुरात नितीन गडकरींच्या प्रचाराचा धुरळा उडालाय। 11 जेसीबी मधून गडकरींवर फुलांचा वर्षाव करण्यात आलाय। गडकरींच्या लोकसंवाद यात्रेचा आजचा तिसरा दिवस आहे। या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते दाखल झालेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपचे नागपूर लोकसभेतील उमेदवार आहे आणि उत्तर नागपुरातील त्यांच्या या रॅलीवर आपण बघू शकतो या ठिकाणी 11 जेसीबी लावण्यात आलेले आहे फुलांचा वर्षाव करण्यासाठी। वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये नागपूर लोकसभेत 6 विधानसभा मतदारसंघ आहे आणि वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात लोकसंवाद यात्रा नितीन गडकरी यांची पोहोचत आहे, मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होत आहे। आणि उत्तर नागपूर परिसरातलं हे दृश्य आहे, हे जेसीबी लावण्यात आलेले आहे आणि या जेसीबी मधून 11 जेसीबी मधून फुलांचा वर्षाव नागपुरात भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांच्यावर होतोय। विकासाच्या मुद्द्यांवर गडकरी ही निवडणूक लढतात आणि उत्तर नागपूर आंबेडकरी चळवळीचा गड मानल्या जाणारे या परिसरामध्ये नितीन गडकरी त्यांचं हे स्वागत जे आहे ते या ठिकाणी बघू शकतो आपण। बघा 11 जेसीबी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि 11 जेसीबी मधून या ठिकाणी त्यांच्या फुलांचा वर्षाव होतोय। हे बघा हे दृश्य उत्तर नागपुरातलं हे दृश्य आहे आणि मोठा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, मराठी।